डॉक्टर तुमच्या भेटीला हा कार्यक्रम आज आपण करतोय। या कार्यक्रमाचा विषय खूप महत्त्वाचा आहे। महिलांमधील कॅन्सर हा लवकर ओळखता येतो का? हो, 100% हो। मी डॉक्टर भूषण भळगट, कॅन्सर तज्ञ, विमाननगर येथे कार्यरत आहे आणि कॉन्फिडेंटली एक 35 वर्षाचा डॉक्टर जर सांगू शकतो की येस, महिलांमधील कॅन्सर हा कॉन्फिडेंटली आपण ओळखू शकतो, तर कसा? तर मी सुरुवात करू इच्छिते एका स्टोरीने, म्हणजे माझ्या सख्या आजीच्या स्टोरीने। माझी आजी ही कॅन्सर पीडित आहे। तिला आतड्यांचं कॅन्सर होतं, पण त्याला झालेत आज 15 वर्ष। ती ठणठणीत आहे, जिवंत आहे आणि खातपेत आहे। तुम्ही विचार करत असाल कसं? डेफिनेटली त्यात एक खूप इम्पॉर्टंट कारण हे आहे की घरात डॉक्टर्स आहेत। आई वडील डॉक्टर आहेत, मी डॉक्टर होतो त्यावेळेस। मग ह्याचं एक्झॅक्टली मीनिंग काय आहे? डॉक्टर आहेत घरात म्हणजे काय? तर डॉक्टर घरात आहेत म्हणजे कॅन्सर लवकर ओळखता येतोय। मग आपल्या प्रत्येकाच्या घरात डॉक्टर्स आहेत का? नाही। तरीसुद्धा आपण कॅन्सर लवकर ओळखू शकतो। म्हणूनच आपण हा लेक्चर किंवा व्याख्यान हा ठेवला आहे की आज ह्या व्याख्यानाच्या शेवटी तुम्ही सगळे एक्झॅक्टली त्याच क्वालिटीने जे डॉक्टर्स कॅन्सर ओळखू शकता, तुम्हीही ओळखू शकता। कारण खूप सोप्या भाषेत हा लेक्चर मी ठेवलेला आहे। तर सुरू करूया। कॅन्सर एक्झॅक्टली म्हणजे काय? कॅन्सर म्हणजे कुठली रक्ताची गुठळी का? नाही। कॅन्सर म्हणजे कुठे काही जखम झाली म्हणून कॅन्सर उद्भवतो का? नाही। कॅन्सर बेसिकली आतून तयार होतो, पण त्याला 2 भाग आहेत तयार होण्यामध्ये। एक आपले स्वतःचे जीन्स, आपल्या ज्या पेशी आहेत त्यामध्ये DNA असतो आणि DNA कुठेतरी डॅमेज ऑलरेडी असेल। ऑलरेडी डॅमेज्ड DNA हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर कॅन्सर जनरेशनमध्ये असतो। आणि सेकंड फॅक्टर म्हणजे एक्सटर्नल इम्पॅक्ट, म्हणजे बाहेरून आपल्याला जे इम्पॅक्ट्स होतात आपल्या सेलवरती, त्या आणि आपल्या ऑलरेडी DNA डिफेक्टमुळे जो कॉम्बिनेशन होतो त्यामुळे कॅन्सर होतो। हे लॉजिक खूप इम्पॉर्टंट आहे का? तर मी एक उदाहरण देतो। आपले 2 मित्र असतात। एक मित्र अजिबात सिगरेट पित नाही आणि दुसरा मित्र रोज 15-20 सिगरेट पितो आणि तिसरा असा एक मित्र आहे की जो महिन्यातून एखाद वेळेस सिगरेट पितो। आणि एक 10 वर्षांनंतर आपण बघतो की जो रोज सिगरेट प्यायचा, दिवसाला 10-10 सिगरेट प्यायचा, त्याला काहीच झालं नाही आणि जो एखादी सिगरेट महिन्यातून प्यायचा त्याला कॅन्सर झाला। होऊ शकतं, आपण कॉमनली बघतो आणि तो विचारतो, यार मला का झालं? त्या मित्राला काहीच झालं नाही जो रोज पितोय 10-10 सिगरेट, आणि मलाच झालं का? तर त्याचं लॉजिक हे आहे, एक्सटर्नल इम्पॅक्ट म्हणजे सिगरेट ती दोघांमध्येही होती, क्वांटिटी डिफरंट होती, बट डेफिनेटली दोघांमध्ये इम्पॅक्ट होताच। फक्त फरक होता जीन्सचा, म्हणजे DNAचा। ज्याला कॅन्सर झाला त्याचा DNA ऑलरेडी डिफेक्टिव्ह होता। मग ऑलरेडी डिफेक्टिव्ह DNA असण्याचे 2 कारणं आहेत। एक तर आपली स्वतःची बॉडीची इम्युनिटी किंवा बॉडीची जीन्स, आणि सेकंड फॅमिली हिस्ट्री। फॅमिली हिस्ट्री म्हणजे आपल्या पेरेंट्सला किंवा ग्रँडपेरेंट्सला, आईवडिलांना, आजोबांना, आजीला जर कॅन्सर असेल तर तो आपल्याला होण्याची शक्यता जास्त असते। 100% नसते, पण जास्त असते। तर एक तर फॅमिली हिस्ट्री आणि एक स्वतःचे जीन्स, हे आहेत इंटरनल फॅक्टर्स। आणि एक्सटर्नल फॅक्टर्स आर लाईक तंबाखू, दारू एक्सेट्रा। तर आपण हे फक्त मेल कॅन्सरबद्दल बोललो। तंबाखू आणि दारू जर इंडियन पॉप्युलेशनमध्ये बघितलं तर फिमेल्समध्ये हार्डली नाही आहे। लेस दॅन 0.5%च्या फिमेल्स आपल्या इंडियन कल्चर्ड फिमेल्स असतात, दे डू नॉट कन्झ्युम अल्कोहोल किंवा तंबाखू। तर मग त्यामध्ये काही स्पेसिफिक कारणं आहेत का? तर आपण ह्याच्याबद्दल चर्चा का करतोय? एक्झॅक्टली कोणालाही होऊ शकतो। आपण बघतो आमच्या शेजारच्या आजींना ब्रेस्टचा कॅन्सर झाला, स्तनाचा कॅन्सर झाला। ती तर काहीच व्यसनी नव्हती, ना मिश्री लावायची, ना सुपारी खायची, चहासुद्धा घ्यायची नाही, अक्षरशः तिथपर्यंत आपण बघतो। तरीसुद्धा तिला स्तनाचा कॅन्सर का झाला? मग त्याला काही कारणं आहेत का? जसं आपल्याला माहिती आहे, लिव्हर कॅन्सर हा दारूमुळे होतो, सगळ्यांना माहिती आहे। तोंडाचा किंवा जिभेचा कॅन्सर हा तंबाखूमुळे होतो। हे सगळे युजली पुरुषांमधले कॅन्सर आहेत। मग महिलांमधल्या कॅन्सरमध्ये काही आहे का? तर येस आहे, म्हणूनच आपण आज इथे जमलो आहोत। पण ते फॅक्टर्स आपल्याला माहीत नाहीत। खूप कॉमन फॅक्टर्स आहेत, एस्पेशली यंग जनरेशन, जे एल्डर लोक आहेत त्यांच्या जनरेशन्समध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण जरी आत्ता आपल्याला दिसत असतील, पण इथून पुढे 10 ते 20 वर्षात यंग फिमेल्स
30, 35, 40मध्ये कॅन्सर दिसण्याच्या संभावना खूप जास्त आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याकडे पुरवण कारणं आहेत आणि आपण ते डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, स्तनाचा कर्करोग म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर ह्याचे काय कारण आहेत? टू सिम्प्लिफाय, ही एक लिस्ट खूप मोठी आहे, पण एकच गोष्ट मी सांगू इच्छिते. इस्ट्रोजन, आपण कोणी ऐकलं या हॉर्मोनबद्दल? हे हॉर्मोनचं नाव आहे. इस्ट्रोजनमुळे एक बाई असते आणि टेस्टोस्टेरॉनमुळे एक पुरुष असतो, पुरुषत्व किंवा बाईत्व जे आपण म्हणतो. तर बाई असते बिकॉज ऑफ इस्ट्रोजन. इस्ट्रोजन हा हॉर्मोन प्रत्येक पाळीच्या वेळेस वाढतो आणि पाळी 15व्या दिवशी तो परत कमी व्हायला लागतो. तर जितके पिरियड्स येतील एखाद्या फिमेलला, तेवढं इस्ट्रोजन बॉडीमध्ये वाढेल आणि तेवढं ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हरी कॅन्सरची संभावना वाढते. मग आता आपणच कॅल्क्युलेट करूयात की पाळी किती वेळेस कशी वाढू शकते, पाळीचं प्रमाण कसं वाढू शकतं. खूप सिम्पल आहे. नॉर्मली मुलींना 10 ते 12व्या वर्षी पिरियड्स चालू होतात. एखादी मुलगी जिला 5व्या किंवा 6व्या वर्षी पिरियड्स चालू झाले तर तिचे पाळीचे नंबर ऑफ पिरियड्स अख्ख्या आयुष्यातले वाढणार आहेत. जेवढं तिचं आयुष्य त्यात नंबर ऑफ पिरियड्स वाढणार आहेत, म्हणजे नंबर ऑफ इस्ट्रोजन वाढणार. सेकंड, एखादी फिमेल आहे, नॉर्मली 50, 55, 60पर्यंत आपले पिरियड्स थांबतात, बरोबर आहे. एखादी फिमेल आहे जिचं 70-80पर्यंत पिरियड्स चालू आहेत, मग तेवढे 10-20 वर्षाची पिरियड्स वाढले, पाळी वाढली, म्हणजे इस्ट्रोजन वाढलं. हे 2 सिंपल कारण आहेत, लॉजिकल आहेत. तिसरं खूप महत्त्वाचं कारण जे आजच्या जगात आपण बघतोय आजच्या मुलींमध्ये, की लवकर मुलं न होणे, मुलं झाले तरी स्तनपान न करणे किंवा स्तनपान न करण्याचे अनेक कारण आहेत. एक तर कधीकधी बिझी शेड्यूल नसेल तर अनफॉर्च्युनेटली काही फिमेल्सला मिल्क येत नाही, तर स्तनपान करता येत नाही. तर जो ऑर्गन ज्या कामासाठी बनलेला आहे त्यासाठी जर युटिलाइज नाही झाला तर त्यात डिफेक्ट्स तयार होतात. हे एक लॉजिक आहे. दुसरं लॉजिक हे की प्रेग्नन्सीचे 9 महिने आपली पाळी थांबलेली असते, बरोबर आहे. म्हणजे जेवढी मुलं होणार तेवढे 9 महिने पाळी येणार नाही. एखाद्या बाईला 0 मुलं आहेत आणि एखाद्या बाईला 5 मुलं आहेत, तर 5 म्हणजे 45 महिने पाळी आलीच नाही आणि त्या दुसऱ्या बाईला 45 महिने पाळी आली, तर कंपॅरिझनमध्ये त्या बाईमध्ये जास्ती पाळी आली आहे जिला मुलं नाही आहेत, म्हणजे जास्ती इस्ट्रोजन आहे. मग ब्रेस्ट कॅन्सरचे आणि ओव्हरी कॅन्सरचे रिस्क वाढतात. तसंच स्तनपान करताना ते 5 ते 6 महिने परत पाळी येत नाही, बरोबर आहे. तर तोही लॉजिक आहे की ते 6 महिने अजून परत पाळी थांबते. म्हणून स्तनपान करणे हे ड्युअल इफेक्ट आहे. एक तर ब्रेस्टचं युटिलायझेशन होतं ॲज अ मिल्क प्रोडक्शन ऑर्गन, आणि दुसरं त्यावेळेस पाळी थांबलेली असते. या दोन्ही कारणांमुळे इस्ट्रोजन कमी होतं आणि ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क कमी होते. त्याच्या पुढचं खूप महत्त्वाचं कारण आहे जाडी, लठ्ठपणा. सर्वात पहिले लिहिलं आहे. आपल्याला असं वाटतं की आपण जाड आहोत किंवा आपल्याला डायबिटीस आहे तर आपल्याला फक्त काय होईल, जास्तीत जास्त हार्ट अटॅक. आणि आजकाल एन्जिओप्लास्टी अशा होतात. एवढे सारे कार्डिओलॉजिस्ट आहेत, दर एव्हरी 1 किलोमीटर हॅज 1 कार्डिओलॉजिस्ट, हृदयतज्ञ आहेत. पटकन गेलं की एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, जास्तीत जास्त तेवढंच होणार नाही. जाडीमुळे, डायबिटीसमुळे कॅन्सर डायरेक्टली रिलेटेड आहेत. युट्रस कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरी कॅन्सर, हे तिन्ही कॅन्सर जाडीला रिलेटेड आहेत डायरेक्टली. असं नाही की त्याच्यामुळे ते होतं आणि त्याच्यामुळे नाही, जाडी आहे हे कॅन्सर होण्याची संभावना खूप जास्त आहे. ग्रीवेचा कर्करोग, ग्रीवा म्हणजे बऱ्याच लोकांना एखाद्याच माहीत नसेल, सर्विक्स म्हणजे गर्भाशयाचं मुख, जिथे ओपनिंग आहे त्याला ग्रीवा आपण मराठीत म्हणतो, इंग्लिशमध्ये सर्विक्स म्हणतो. 99% कॅन्सर HPVमुळे होतात. आत्ता आपण रिसेंटली न्यूज वाचली आहे, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने एक वॅक्सिन काढली आहे, सर्वावॅक. आपण वाचली की नाही न्यूजमध्ये? तर त्या वॅक्सिनबद्दल आपण नेक्स्ट स्लाइड्समध्ये बोलू. ती वॅक्सिन काय आहे तुम्हाला सांगतो. बट HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, हा एक व्हायरस आहे. हा व्हायरस कसा पसरतो? जर आपल्या रुटीन संबंधांपेक्षा जर आपण एक्स्ट्रा संबंध ठेवले, म्हणजे एक जास्ती पार्टनर्स ठेवले, तर तो इन्फेक्शन स्प्रेड होतो. HIV सारखाच हा दुसरा व्हायरस आहे, बट नॉट ॲज स्ट्रॉंग ॲज HIV, बट HPV म्हणून व्हायरस आहे. सो इट ऑल्सो स्प्रेड्स, हा स्प्रेड होतो संबंधांमुळे. तर जास्ती संबंध ठेवले तर हा व्हायरस इन्फेक्ट होतो. तर हा इन्फेक्शन झाला तर एक साधारण नंतर 10 वर्षांनी हा कॅन्सर होण्याची संभावना वाढते. सो ह्याचं तोड काय? बेसिकली बाकीचे रिझन्स पण ह्याच्याशी रिलेटेड आहेत. एखादं म्हणजे मोर दॅन 1 पार्टनर्स, जर बाकीचे इन्फेक्शन असेल संबंधामुळे येणारे तर त्याच्यासोबत हा इन्फेक्शन पण ॲडिशनल येतो. जर लहान वयात लग्न झालं असेल तरी सर्विक्स कॅन्सर होऊ शकतो. आता आपण मागाशी बोललो ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जेवढे मुलं जास्ती तेवढी रिस्क कमी, इथे उलट आहे. जेवढे मुलं जास्ती तेवढी रिस्क जास्ती, कारण सर्विक्स हा ऑर्गन आहे जिथून बाळ बाहेर पडणार आहे. तिथे जर सारखं इरिटेशन झालं जास्ती, म्हणजे जर 4हून अधिक बाळ
जर सर्व्हिक्स मार्गे बाहेर आले तर त्या सर्व्हिक्सला इरिटेशन होणार आणि त्यामुळे सर्व्हिक्स कॅन्सरची संभावना वाढते. म्हणून इंडियन गव्हर्नमेंटनी नॉट ओन्ली टू रिड्यूस पॉप्युलेशन कमी करण्यासाठी हम दो हमारे दो नाही, हे सगळे कारण आहेत. कमी मुलं पण नाही होऊ द्यायचे 0 or 1, पण 2पेक्षा जास्ती किंवा 3पेक्षा जास्ती होऊ नाही द्यायचे. याचे कारणं खूप विचार करून गव्हर्नमेंटने केलेले आहेत की कॅन्सरची संभावना पण वाढते कमी किंवा जास्ती असल्याने. धूम्रपान, बाकीच्या कॅन्सर, आपल्याला वाटतं धूम्रपानामुळे फक्त लंग कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर किंवा तोंडाचा कॅन्सर होतो. नाही, डायरेक्ट रिलेशन आहे. धूम्रपानामुळे सर्व्हिक्सचा कॅन्सर होतो. रोगप्रतिकार शक्ती कमी असेल म्हणजे बेसिकली इन्फेक्शन्स होणार. इन्फेक्शन त्यातलं त्यात HPV हा इन्फेक्शन आहे. मग HPV झाला की बरोबर सर्व्हिक्स कॅन्सरचे रिस्क वाढतात. आणि कौटुंबिक इतिहास हे कॉमन आहे कुठल्याही कॅन्सरमध्ये. गर्भाशयाचा कर्करोग, आत्ता मी जस्ट बोललो जाडी, डायरेक्ट रिलेशन जाडीचा गर्भाशय. म्हणजे आम्ही OPDमध्ये बसलो असेल, माझी कॅन्सर OPD आहे त्यामुळे माझ्याकडे स्ट्रेट फॉरवर्ड मला माहिती आहे हा पेशंट आहे तो कॅन्सरचाच आहे. युजली कॅन्सरचे पेशंट बायोप्सी करून CT स्कॅन करूनच आमच्यापर्यंत पोहोचतात. तर दारातून जर आम्हाला लक्षात आलं एखादी जाड बाई जिला चालायला पण त्रास होतो इतकी जाडी आहे, तर आणि ज्यावेळेस आम्ही हिस्ट्री घेतो की तुला ब्लिडिंग आहे यौनमार्गे, पहिला विचार सुरू होतो हिला युट्रसचा कॅन्सर आहे. आणि 80% ऑफ द टाईम 80% तोच निघतो. ज्यावेळेस आम्ही रिपोर्ट्स उघडतो, येस आमचं डायग्नोसिस दरवाजातच बनतं. इतकं कॉमन आहे जाड बायांमध्ये युट्रसचा कॅन्सर. लठ्ठपणा म्हणजे जाडी. आता आपण पुन्हा तेच बघूयात. इस्ट्रोजन, युट्रससाठी सुद्धा इस्ट्रोजन कारणीभूत आहे. तर लवकर मासिक पाळी येणे, उशिरा मासिक पाळी जाणे, रजोनिवृत्तीनंतर म्हणजे मेनोपॉजनंतर HRT म्हणजे काय, काही फिमेल्सला मेनोपॉजनंतर बरेच सिम्पटम्स येतात. घाम येतो, धडधड होते, विकनेस येतो. म्हणून आपण हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी, बेसिकली त्यांना आपण हॉर्मोन्स देतो जेणेकरून हे सिम्पटम कमी होतील. मेनोपॉज काय येतो की आपले जे हॉर्मोन्स आहेत अंडाशयातले ते कमी होतात म्हणून मेनोपॉज येतो. मग तेच हॉर्मोन्स आपण गोळीद्वारे देतो, त्यामुळे युट्रसचा कॅन्सर होण्याची संभावना असते. मग त्यात एक कॅच आहे, हॉर्मोन्स 2 प्रकारचे असतात लेडीजमध्ये. त्यातला इस्ट्रोजन जर आपण नाही दिला, फक्त प्रोजेस्टेरॉन नावाचा हॉर्मोनची गोळी दिली तरी सिम्पटम्स कमी होतात आणि कॅन्सरची रिस्क होत नाही. म्हणून आपण ज्यावेळेस HRT कोणी जर घेत असेल तर आपल्या डॉक्टरांना किंवा गायनेकॉलॉजिस्टला विचारा आपले एक्झॅक्टली त्याच्यात हॉर्मोन्स कोणते त्या पिलमध्ये, एस्पेशली प्रेग्नन्सी नंतर. ह्याच्यात एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट मी सांगू इच्छिते. काही यंग फिमेल्स पाळी चुकत असल्यामुळे किंवा पाळी पुढे मागे होत असल्यामुळे OC पिल्स घेतात, बरोबर आहे. तर OC पिल्स आणि HRTमध्ये फरक आहे. तर OC पिल्समुळे कॅन्सर होत नाही, 100% होत नाही, हे लक्षात घ्या. मिसकन्सेप्शन नको. हॉर्मोन्स जे पाळी बंद झाल्यानंतर म्हातारपणात ज्यावेळेस घेतले जातात त्यात कॅन्सरची रिस्क वाढते, OCPमुळे नाही. अंडाशयाचा कर्करोग, चौथा जो मोस्ट कॉमन कॅन्सर आहे फिमेल्समध्ये, त्याची कारणं आपण बघूयात. तर सेम इस्ट्रोजन, लवकर मासिक पाळी, उशिरा रोजनिवृत्ती, HRT, कधीही गरोदर राहिलं नाही, हे 4ही कारणांनी इस्ट्रोजन वाढतो. धूम्रपान. आता अंडाशयाच्या कॅन्सरमध्ये आणि ब्रेस्ट कॅन्सर हे 2 कॅन्सर असे आहेत की ज्यामध्ये फॅमिली हिस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे एक्झाम्पल सांगतो, एखाद्या फिमेलला जर ब्रेस्ट कॅन्सर होता, एका आईला ब्रेस्ट कॅन्सर होता 55 year old, 55 वर्षाच्या, तर तिच्याही आईला ब्रेस्ट कॅन्सर होता. तिच्या मुलींनी मला प्रश्न विचारला, सर आम्हाला किती रिस्क आहे ब्रेस्ट कॅन्सरची. म्हणलं यू डोंट, म्हणजे तुम्ही फक्त ब्रेस्ट कॅन्सरचा विचार करू नका. ब्रेस्ट आणि ओव्हरी कॅन्सर या दोन्ही कॅन्सरची रिस्क आपल्यामध्ये जास्ती असते, कारण ब्रेस्ट आणि ओव्हरी हे दोन्ही एकमेकांशी खूप रिलेटेड कॅन्सर आहेत. त्यामुळे बऱ्याचदा यंग फिमेल्समध्ये, समजा एखादी फिमेल असेल 30-35 वर्षाची, अनफॉर्च्युनेटली तिला जर ब्रेस्ट कॅन्सर असेल, आम्ही सजेस्ट करतो, तुम्ही अँजेलिना जोलीबद्दल स्टोरी ऐकल्या, तिला एक ब्रेस्ट कॅन्सर होता, तिने दुसरी ब्रेस्ट आधीच काढून घेतली. का? रिस्क नको. आम्ही आधीच सजेस्ट करतो नॉट ओन्ली ब्रेस्ट, जर यंग फिमेल असेल दोन्ही ब्रेस्ट आणि ओव्हरीज, जर तुमची फॅमिली प्लॅनिंग कंप्लीट झालेली असेल, मुलं बाळं कंप्लीट आहेत, तर तुम्ही ओव्हरीजसुद्धा काढा जर तुमची फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग आहे तर. फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग म्हणजे तुमच्या घरात आई, मावशी, आजी, रक्ताच्या रिलेशनमध्ये, सासूबाईच्या रिलेशनमध्ये नाही, आपल्या रक्ताच्या रिलेशनमध्ये जर ब्रेस्ट किंवा ओव्हरीची कॅन्सरची रिस्क आहे किंवा आहे, तर तुम्ही ओव्हरीज आणि ब्रेस्ट काढून घ्या, कारण तुमचं आयुष्य अजून खूप जायचं आहे, रिस्क खूप आहे. जे ऑलरेडी 70 वर्षाच्या आजी आहेत त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला, त्यांना ओव्हरी कॅन्सर होण्याची रिस्क आहे, बट 20 वर्षात किती होणार आहे. पण ज्या 30 वर्षाच्या मुलीला अजून एक 60-70 वर्ष काढायचे, तिला रिस्क जास्ती आहे. म्हणून आम्ही ओव्हरी आणि ब्रेस्ट या दोघांना रिलेट करतो आणि आम्ही ॲडवाईस करतो. आता आपण हे कॉजेस बघितले, कारणं बघितले. आता एक एक कॅन्सरचे सायन्स म्हणजे लक्षणे, जे बेसिक आपला टॉक आहे ते आपण कसं ओळखायचं त्याच्याबद्दल बोलूयात. फर्स्ट, ब्रेस्ट कॅन्सर. तर सर्वात मेन आहे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन.
कोण कोण करतं? मला नाही वाटत कोणी करत असेल. करतात मॅडम तुम्ही? व्हेरी गुड. तर ब्रेस्ट एक्झामिनेशन कंपल्सरी प्रत्येक महिलेने केलं पाहिजेच, कारण आपण प्रत्येक वेळेस डॉक्टरकडे जात नाही. आणि ब्रेस्ट ऑर्गन असा आहे की तो सरफेस ऑर्गन आहे, हाताला इझिली गाठ लागू शकते, म्हणून त्याचा फायदा का नाही घ्यायचा? ब्रेस्ट एक्झामिनेशन केलंच पाहिजे. स्टेप्स खूप इझी आहेत ब्रेस्ट एक्झामिनेशनमध्ये. पहिले इन्स्पेक्शन म्हणजे डोळ्यांनी बघा आरशात उभं राहून, आणि दुसरं आरशासमोरच चेक करा हाताने. तर सर्वात पहिले नॉर्मली उभं राहून चेक करायचं, नंतर हात वर करून हे चेक करायचं की कुठली ब्रेस्ट वर उचलल्या जाते का कम्पेअर्ड टू द अदर ब्रेस्ट. का? जर आतमध्ये गाठ असेल किंवा कॅन्सर असेल तर ती खेचून घेते आतमध्ये निप्पलला आणि ब्रेस्टला. आपले हात वर केल्यावर आपल्याला लक्षात येतं की त्या ब्रेस्टमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का. सो ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि थर्ड स्टेप, जोरात हात आपल्या कमरेवर जोरात दाबायचे, त्याच्याने पण ॲबनॉर्मॅलिटी लक्षात येते आपल्याला, जी की नॉर्मली उभं राहिल्यावर लक्षात येत नाही. तर ह्या 2 स्टेप्स खूप इम्पॉर्टंट आहेत. हे झालं इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शन म्हणजे बघून. दुसरी स्टेप आहे पाल्पेशन, म्हणजे हाताने शोध लावायचा. बऱ्याचदा आपण हे चुकीचं करतो. चुकीचं म्हणजे काय? आपण ब्रेस्टला गाठ आहे का चेक करण्यासाठी ह्या प्रकारे आपण हात करतो. गाठ आहे का चेक करू, गाठ आहे का चेक करू. नाही, 3 बोटं असे सरळ ठेवायचे, अजिबात अंगठ्याचा वापर करायचा नाही. 3 बोटांना स्ट्रेट ठेवून, जसं त्या लेडीजनी केलेलं आहे, पकडायचं नाही ब्रेस्टमध्ये कुठली गाठ, रोटेट करायचं ऑल अलॉंग द ब्रेस्ट. त्याच्याने आपल्याला कळेल ॲक्च्युली गाठ आहे का. ज्यावेळेस आपण अंगठा वापरतो त्यावेळेस जी गाठ नसते ती पण चुकून हाताला लागते, म्हणजे ती ॲक्च्युअली नॉर्मल ब्रेस्ट असते. काही फिमेल्समध्ये फायब्रोटिक ब्रेस्ट असतात, फायब्रोटिक म्हणजे कडक ब्रेस्ट असतात, त्या आपल्याला वाटतं ती गाठ आहे. म्हणून अंगठ्याचा वापर न करता खरोखर गाठ आहे का ह्या प्रकारे चेक करता येतं. थर्ड स्टेप इम्पॉर्टंट आहे निप्पल डिस्चार्ज. आपण गाठ जरी नसली, गाठ खूप छोटी असली तर हाताला लागत नाही, तर निप्पलला प्रेस करून बघायचं की कुठल्या रंगाचं कुठलं फ्लुइड येतं आहे का. त्या फ्लुइडचे कलर्स, त्याचे कॅरेक्टरिस्टिक मी सांगेल, पण हे निप्पल प्रेस करून बघणे खूप गरजेचं आहे की कुठला फ्लुइड येतं आहे का. आणि एकदा झोपूनही कम्पेअर करायचं, कारण उभं राहून लोअर पार्टच्या ब्रेस्टच्या पार्टमधले आपल्याला ब्रेस्ट लम्स ओळखू येत नाही, म्हणून झोपूनसुद्धा एकदा पाल्पेट करून बघायचं. करायचं कधी? प्रत्येक महिन्याच्या 10व्या दिवशी, म्हणजे बेसिकली पाळी संपली 5व्या दिवशी. युजली इन जनरल ॲव्हरेज पाळी 5 दिवसाची असते. 10व्या दिवशी प्रत्येक फिमेलने ब्रेस्ट एक्झामिनेशन करायचं. आता ज्या फिमेल्सची पाळी थांबलेली आहे त्यांनी एक डेट ठरवायची. जसं आपण बड्डेज म्हाताऱ्या लोकांचे बड्डेज फिक्स असतात, 1 मे किंवा 1 जून ठरवलेले, आपणच ठरवले, तसं एक तारीख ठरवायची, प्रत्येक महिन्याची 1 तारीख, आणि त्या तारखेला सेल्फ एक्झामिनेशन करायचं. ह्याला लिमिट नाही, म्हणजे मी 60 नंतर बंद करू का? नाही, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत ब्रेस्ट एक्झामिनेशन करायचं. कधीही होऊ शकतो. मी अक्षरशः 95 इयर ओल्ड फिमेल्सला ऑपरेटसुद्धा केलेले आहेत. फिट आहेत, ठणठणीत चालतात काठीशिवाय. ऑपरेशनला हो म्हणतात, करूयात, करून घ्या, केलेले आहेत, त्यांनाही होतो. म्हणून लिमिट नाही. आता काय पाहायचं आहे? आत्ता जस्ट आपण बोलू की एक्झामिन कसं करायचं आणि कधी करायचं. काय पाहायचं की कुठली गाठ आहे का. पहिले म्हणजे गाठ असेल तर ती कडक आहे का मऊ, खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक गाठ कॅन्सर नाही, पण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. एखादी गाठ जर खूप लवकर आली असेल, म्हणजे एखाद्याला जर कम्पेअर करूयात आपण, एखादी फिमेल आहे जी 30 वर्षाची आहे, तिला एक साधारण 7-8 वर्षापासून एक छोटी गाठ आहे, ती आता वाढली आहे मागच्या वर्षभरापासून किंवा 2 वर्षापासून. ती गाठ शक्यतो फायब्रोॲडेनोमा म्हणजे नॉर्मल ब्रेस्टची गाठ आपण पकडतो. ती काढली नाही काढली फरक पडत नाही. पण कम्पेअर टू दॅट एखादी 50 इयर ओल्ड किंवा 55 इयर ओल्ड फिमेल आहे 55 वर्षाची, तिला एक 3च महिन्यात गाठ आली आणि ती साधारण लिंबूपेक्षा मोठी आहे 3 महिन्यात, आणि ती कडक आहे. तर हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगतात की ही कॅन्सरची गाठ असू शकते का. म्हणून ती कडक आहे की मऊ हे बघा. निप्पलमधून काही स्त्राव आहे, काही फ्लुइड येतो आहे का, काखेमध्ये काही गाठ आहे का. काही फिमेल्सला ब्रेस्टमध्ये गाठ येतच नाही, कारण काख जवळ आहे, तिथे ब्रेस्टचे कॅन्सर शक्यतो काखेत पसरतात. म्हणून काखेतही चेक करणं गरजेचं आहे की कुठली गाठ लागते का. आणि आत ओढला गेला आहे का निप्पल. काही फिमेल्समध्ये लहानपणापासून निप्पल आत ओढलेला असतो, तो कॅन्सर नाही. पण ज्यांना आत्ता रिसेंटली किंवा ॲडल्टहूडमध्ये मुलं बाळं झाल्यानंतर किंवा आत्ता रिसेंटली 20, 22, 25 वर्षांनंतर जे सुरू झालं आहे, निप्पल आत ओढला गेला आहे रिसेंट, त्यामध्ये शक्यता असू शकते की आतून एक गाठ निप्पलला आत ओढते आहे. म्हणून हे एक इम्पॉर्टंट सिम्पटम आहे, निप्पल कसा आहे. आता तुम्ही आमच्याकडे कधी यायचं हे तर तुम्ही तपासताय स्वतः. आता कॅन्सर तज्ज्ञाला किंवा गायनेकॉलॉजिस्टला आपण शक्यतो फिमेल्स कम्फर्टेबल असतो की लेडीज गायनेकॉलॉजिस्टला आधी दाखवू, तर लेडीज गायनेकॉलॉजिस्टला दाखवा, तेही एक्सपर्ट असतात ह्याच्यात इनिशियली. तर त्यांना आपण कधी भेटावे. स्तन किंवा काखेमध्ये जर नवीन गाठ आढळली किंवा आधी असलेली गाठीची साईज वाढत चालली आहे
आणि निप्पलमधून लाल, हिरवा किंवा पिवळा फ्लुईड येतो आहे, त्यातल्या त्यात लाल. खूप इम्पॉर्टंट आहे. हाताला गाठ जरी लागत नसली तरी लाल फ्लुईड जर असेल निप्पलमधून तर इमिजिएटली तुम्ही गायनेकॉलॉजिस्टला किंवा ऑन्कोलॉजिस्टला दाखवा. आत ओढले गेलेली निप्पल, हे चारही सिम्पटम इम्पॉर्टंट आहेत. आता हे झालं जनरल पब्लिकमध्ये. आपण बोलतोय लवकर कशी ओळखायची गाठ. तर एखाद्या फिमेलला, एखाद्या मुलीच्या आईला जर ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा ओव्हरी कॅन्सर असेल आणि तिने आम्हाला प्रश्न विचारला, सर आमच्यात रिस्क किती, तर ह्याचं उत्तर आहे BRCA. याला आम्ही ब्राका टेस्ट म्हणतो. ही टेस्ट पहिले आईवर करायची. आई जर असेल तर आईवर करायची जिला कॅन्सर होता. जर तिची पॉझिटिव्ह असेल तर तिच्या रक्तात संबंधित म्हणजे तिच्या बहिणी, म्हणजे जी 55 वर्षाची बाई आहे तिची जी 30 वर्षाची मुलगी आमच्याकडे येते, सर आम्ही काय करू, तर तुझ्या मावशीची, तुझ्या आजीची आणि तुझी तिघांची BRCA टेस्ट करून घे जर मम्मीची पॉझिटिव्ह असेल तर. तर ही टेस्ट आपल्याला सांगू शकते रिस्क किती वाढते किंवा फॅमिलियल आहे का. समजा मम्मीचीच टेस्ट निगेटिव्ह असेल जिला कॅन्सर होता तर तुमची टेस्ट करायची गरज नाही. तुम्हाला रिस्क नॉर्मल रिस्क आहे. रिस्क असू शकते जी की तुझ्या मैत्रिणीला रिस्क आहे तेवढी रिस्क तुला आहे. तुझ्या मम्मीमुळे तुला काहीही रिस्क नाही जर मम्मीची टेस्ट नॉर्मल आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट मॅमोग्राफी. अर्ली कसं ओळखायचं, लवकर कसं ओळखायचं हे आपण करतच नाही. हे काय आहे, हे बेसिकली 2 ब्रेस्ट आहेत, स्तन आहेत, जे की 2 प्लेट्समध्ये, मेटलच्या प्लेट्समध्ये आपण कंप्रेस करून एक एक्सरे काढतो. मॅमोग्राफी म्हणजे एक्सरे. सिम्पल एक्सरे काढतो की नाही आपण छातीचा खोकला आल्यावर काढतो. कोविडमध्ये किती एक्सरे आणि किती CT स्कॅन केलेत आपण सगळ्यांचे. तर मॅमोग्राफी म्हणजे एक्सरे बेसिकली, फक्त तो ब्रेस्टचा आहे आणि ब्रेस्टला कंप्रेस केल्याशिवाय गाठ दिसत नाही एक्सरेमध्ये. म्हणून 2 मेटल प्लेट्सच्या मध्ये ब्रेस्टला कंप्रेस करून जी टेस्ट केली जाते त्याला मॅमोग्राफी म्हणतात. कधी करायची, तर हे स्क्रीनिंगबद्दल मी सांगितले. स्क्रीनिंग म्हणजे काय ते आपण पुढेही बोलणार आहोत. एखाद्या महिलेला काहीच नाही आहे, म्हणजे आत्ता सगळ्या महिला ज्या बसल्यात त्यांना एखाद्या वेळेस काहीच नाही आहे ब्रेस्टमध्ये, तर तुम्ही सगळ्यांनी जर तुमचं वय 35च्या वर असेल तर दरवर्षी मॅमोग्राफी करायचीच. काहीही नसेल तरी केलेली जी टेस्ट असते त्याला स्क्रीनिंग म्हणतात. स्क्रीनिंगबद्दल मी पुढे बोलणार आहे शेवटी. तर मॅमोग्राफी प्रत्येक 35 एजेड फिमेलनी वर्षातून एकदा करायची. अजून ज्यांना ब्रेस्टमध्ये लंप आहे, गाठ आहे किंवा ते मगाशी सांगितलेले सिम्पटम आहेत तर त्यांनी तातडीनं उद्या किंवा परवा जाऊन मॅमोग्राफी करायची. आणि हीच एक टेस्ट आहे जी आपल्याला लवकर सांगेल एक्झामिनेशन नंतर. ऑब्व्हियसली स्वतःचं एक्झामिनेशन इज द बेस्ट टेस्ट. त्याच्यानंतर जी दुसरी टेस्ट आहे ती मॅमोग्राफी. ही टेस्ट सर्वात इम्पॉर्टंट आहे. हे होतं ब्रेस्ट कॅन्सर लवकर कसं ओळखायचं. आता ग्रीवा म्हणजे सर्विक्स, गर्भाशयाचं तोंड, याचं कॅन्सर कसं ओळखायचं. आता अनफॉर्च्युनेटली ब्रेस्ट हा सरफेस ऑर्गन आम्ही म्हणतो. सरफेस म्हणजे वरच्यावर आहे, हाताला लागतो, ओळखू शकतो. सर्विक्सला कसं पाल्पेट करणार आहे, नॉट पॉसिबल एव्हरी टाईम. तर त्याची लक्षणे काय बेसिकली, तर संबंधानंतर जर वेदना होत असतील, संबंधानंतर जर खूप रक्तस्राव होत असेल, हे नॉर्मल नाही. आपल्याला वाटत असेल हे नॉर्मल आहे तर नो. हॅविंग पेन आफ्टर सेक्स, हॅविंग ब्लिडिंग आफ्टर सेक्स इज अ अर्ली साईन. एक लवकरचं लक्षण आहे सर्विक्स कॅन्सरचं. अंगावरून पांढरे जाणे, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे, नॉर्मली नाही. खूप फिमेल्सला अंगावरून पांढरं जातं, रक्त जातं रुटीनली, पाळी असताना, पाळी व्यतिरिक्त पण ते नाही. पण जर खूप दिवसांपासून जात असेल, जे अँटीबायोटिक्स घेऊनसुद्धा कमी होत नाही आहे किंवा गायनेकॉलॉजिस्टने सगळे उपाय करून बघितलेत, तर इमिजिएटली तुम्ही ऑन्कॉलॉजिस्टला कन्सल्ट करा. इट कुड बी अ अर्ली साईन, लवकर लक्षात येणारी साईन असेल सर्विक्स कॅन्सरची. घाबरून जाऊ नका. हे बघितलं म्हणजे, कारण हे खूप कॉमन आहे, अंगावरून पांढरं जाणं इज नॉट अनकॉमन. पण जर ते खूप दिवसांपासून असेल आणि सगळं ट्राय करून झालं असेल, सर्विक्स कॅन्सर चेक करायला हरकत नाही. तर आता जसं मगाशी मी मॅमोग्राफीबद्दल बोललो, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये मॅमोग्राफी ही टेस्ट स्क्रीनिंग टेस्ट आहे, काही नसेल तरी करून घ्यायची स्क्रीनिंग. तसंच सर्विक्स कॅन्सरमध्ये पॅप स्मिअर नावाची टेस्ट आपण ऐकलीच असेल. पॅप स्मिअर म्हणजे ह्या चित्रात मी सोप्या भाषेत सांगितलं आहे. समजा हे सर्विक्स आहे, सर्विक्सचं जे तोंड आहे त्याच्यात एक आपण ब्रश टाकून एक टेस्ट करतो, त्याच्यात पेशी येतात आणि त्यात आपण चेक करतो की कॅन्सर होण्याच्या काही आधीच्या पेशी आहेत का, म्हणजे प्री कॅन्सरस, कॅन्सरच्या आधीच्या स्टेजमध्ये पेशी आहेत का, ह्या ब्रशने आपल्याला कळतं. त्याला पॅप स्मिअर असं म्हणतो. ते कधी करायचं आणि कोणी करायचं. आता अनफॉर्च्युनेटली या ज्या गाईडलाईन्स आहेत, इथे मी 21 वर्ष लिहिलं आहे, या अमेरिकेच्या गाईडलाईन्स आहेत. आपल्या इंडियात शक्य नाही, लग्न होईपर्यंत कोणीही टेस्ट करणार नाही. पण इंडियामध्ये ॲटलिस्ट लग्न झाल्यानंतर दर 3 वर्षाला ही पॅप स्मिअरची टेस्ट करायला हरकत नाही. सिम्पल टेस्ट आहे, ॲनेस्थेशिया म्हणजे भूल देण्याची गरज नाही. OPDमध्ये होते, गायनेकॉलॉजिस्टकडे होते, ऑन्कोलॉजिस्टकडे होते.
एक ब्रश टाकला जातो आणि सॅम्पल घेऊन पाठवलं जातं. त्याच्यावर हे कळतं की कॅन्सरच्या अलीकडची स्टेज आहे का. कधी करायची? 3 वर्षातून एकदा, दरवर्षी नाही. आणि जर त्यातल्या त्यात आपण HPV DNA, पॅपमधलीच एक ॲडव्हान्स टेस्ट आहे, HPV DNA जर केली तर 5 वर्षातून एकदा केली तरी चालेल. तर ह्या दोनपैकी कुठलीही टेस्ट करा, लग्न झाल्यानंतर सुरू करायला हरकत नाही. आता ह्याबद्दल आजकाल खूप बोललं जातं, व्हॉट्सॲपवरती आपल्याला येतं आहे, आपण न्यूजमध्येही वाचतो आहे, कॅन्सरवरती लस आली आहे. ऐकलं आहे? ह्याच्यात एक खूप मोठं मिसकन्सेप्शन पण मला क्लिअर करायचं आहे. तर कॅन्सरवर लस आली आहे, पण ती सर्विक्स कॅन्सरवर आली आहे, म्हणजे ग्रीवेच्या कॅन्सरवर आली आहे, ब्रेस्ट कॅन्सरवर नाही. खूप पेशंट्स येतात माझ्याकडे, सर ब्रेस्ट कॅन्सर होता, आईला मी ती लस घेऊ का? पहिले तर तू BRCA टेस्ट कर, मॅमोग्राफी कर, ब्रेस्ट कॅन्सरवर लस नाही, ती लस सर्विक्स कॅन्सरवर आहे. तर आता काय काय ऑप्शन्स आहेत आपल्याला ऐकून असतो, पण आपल्याला माहितीच नसतं कोणाकडे जावं. ही लस नॉर्मली कुठल्याही गायनेकोलॉजिस्टकडे, कुठल्याही पिडियाट्रिशियनकडे म्हणजे लहान मुलांच्या डॉक्टरकडे आणि कुठल्याही ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे आमच्याकडे अवेलेबल असते. फ्रीजमध्ये ठेवावी लागते म्हणून ती रुटीनली मेडिकलमध्ये डायरेक्टली मिळू शकते, पण डिस्ट्रीब्युटर्सकडे किंवा आमच्या OPDच्या फ्रीजमध्ये आम्ही ठेवतो जेणेकरून कोल्ड चेन मेंटेन व्हावी. तर कुठली द्यायची? 3 प्रकारच्या वॅक्सिन आत्ता 1 वर्षापर्यंत आपल्याकडे अवेलेबल होत्या. 3 प्रकारच्या म्हणजे तिन्ही एकसारख्याच आहेत, फक्त ब्रँड्स वेगवेगळे आहेत. त्यात सर्व्हॅरिक्स, गार्डॅसिल आणि गार्डॅसिल 9 हे 3 ब्रँड्स 20 वर्षापासून भारतात अवेलेबल आहेत. आपल्याला माहितीच नाही, आपण देतच नाही, आपण घेतच नाही. आपण आपल्या मुलींनासुद्धा लावलेलं नसणार आहे. इथे बऱ्याच यंग फिमेल्स आहेत, ज्या लहान लहान मुली असतील, ज्यांच्या 10 वर्षाच्या, 12 वर्षाच्या, 15 वर्षाच्या मुली असतील, लावल्यात का? नाही, माहितीच नाही. तर ही वॅक्सिन कोणाला लावली जाते? ही वॅक्सिन नॉर्मली इंडियन गाईडलाईन्समध्ये आता आलेली आहे. म्हणजे जे पिडियाट्रिक लहान मुलांना आपण वॅक्सिन्स देतो, कावीळ नाही, चिकन पॉक्सची देतो, अनेक वॅक्सिन आपण लावतो, इन्फ्लुएन्झाचे देतो, त्याच शेड्यूलमध्ये आता तुम्ही चार्ट जर बघाल लेटेस्ट, त्यात सर्विक्सची वॅक्सिन पण टाकलेली आहे इंडियन गव्हर्नमेंटनी कंपल्सरी. तर ही वॅक्सिन 9 to 12 म्हणजे 9 ते 12 वर्षाच्या मुलींमध्ये कंपल्सरी द्यावी लागते आणि गव्हर्नमेंट देते. आता सपोज आपली मुलगी जर 12 वर्ष क्रॉस झाली तर देता येईल का? तर येस, 26 वर्षापर्यंत ही वॅक्सिन लागू पडते इफेक्टिवली. 26 म्हणजे काय? तर एखादी मुलगी 28 वर्ष असेल ती घेऊ शकत नाही का? घेऊ शकते. 26 बेसिकली हा आकडा काय? युजली इंडियन कल्चरमध्ये एक 24 ते म्हणजे नॉट 24 म्हणजे 20 ते 30 वर्षाच्या मध्ये लग्न होतात मुलींचे. लग्न म्हणजे काय? बेसिकली संबंध येण्याआधी वॅक्सिन घेतली, कारण मगाशी आपण काय बोलतो, HPV आणि सर्विक्स कॅन्सर हे रिलेटेड संबंधाशी आहेत. तर तो संबंध येण्याआधी आपण जर वॅक्सिन घेतली तर लागू पडते. मग 10 वर्षात का घ्यायची? 10व्या वर्षी का घ्यायची? 10व्या वर्षी तर काही संबंध म्हणजे काही पॉईंटच नाही ना. तर याचं रिझन हे आहे, त्या वॅक्सिनची इम्युनिटी येण्यासाठी 10 वर्ष लागतात. म्हणजे ती मुलगी ज्यावेळेस लग्नाच्या वयाची होते तोपर्यंत तिला पूर्णपणे इम्युनिटी येऊन जाते त्या सर्विक्स कॅन्सरची. म्हणून 9 to 12 9 ते 12 वर्षाची. तरीसुद्धा नसेल घेतली तर ॲटलिस्ट लग्नाआधी घेतली तरी चालेल. आणि काही मुलींचे किंवा लेडीजचे लग्न झाले असतील तरीसुद्धा 45 इयर एजपर्यंत लिमिट आहे, तुम्ही घेऊ शकता. ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा कमी आहे, पण 45 पर्यंत अलाउड आहे. का अलाउड आहे? तर कारण 4 प्रकारच्या ह्याच्यात व्हेरियंट्स आहेत. व्हेरियंट्स म्हणजे काय? कोविडमध्ये आपण ऐकलं आहे अल्फा व्हेरियंट, बीटा, आत्ता अल्फा आला, 2 महिन्याने बीटा आला, मग डेल्टा आला, ऐकलं की नाही? प्रत्येक वेळेस नवीन व्हेरियंट येतो कोविडचा. तसे याच्यात 4 व्हेरियंट आहेत. समजा एखाद्या लग्न झालेल्या मुलीला एखादा व्हेरियंट इन्फेक्ट झालेला असेल संबंधामुळे, 3 व्हेरियंट झालेले नसतील तर तिला फायदा आहे. म्हणून ही वॅक्सिन लग्नानंतरसुद्धा घेता येते 45 पर्यंत. तर हे आहेत 3 विदेशी ब्रँड्स. आत्ता लास्ट 1 वर्षापासून आपण ऐकतो आहे सिरम इन्स्टिट्यूटनी सर्वॅवॅक म्हणून वॅक्सिन बनवली आहे. ही खूप चांगली वॅक्सिन आहे, इंडियन मेड आहे आणि इक्वली हे आहे, इक्वली पोटेंट म्हणतो आम्ही त्याला कम्पेअर्ड टू द इंटरनॅशनल ब्रँड्स. आणि ते प्राईस खूप कमी आहे. आता प्राईसबद्दल बोललो नाही, मगाशी दाखवलेल्या वॅक्सिन्सची प्राईस 2000, 4000 आणि 9000 आहे MRP अराऊंड. ही वॅक्सिन ह्याची पण MRP 2000 आहे, म्हणून कम्पॅटिटिव्ह रेट्स आहेत. पण फायदा हा आहे, ह्याच्यात तुम्हाला 4 आकडे दिसत आहेत, 6, 11, 16, 18 म्हणजे 4 व्हेरियंटला आपल्याकडं ॲक्शन आहे. कम्पेअर्ड टू दॅट जर तुम्ही बघाल, ह्यात सर्वॅरिक्स जी 2000 ॲक्च्युली आहे, ह्याच्यात 2च व्हेरियंट्सला ॲक्शन आहे, 16 आणि 18. ही जी आहे 6, 11, 16, 18 ही 4000 आहे. आणि ही जी वॅक्सिन आली आहे ती 2000 आहे. मी काय मार्केटिंग करत नाही, मी यांच्याकडून आलेलो नाही, पण प्रॅक्टिकल गोष्ट सांगतो, वॅक्सिनचे रेट्स ड्रॉप झालेले आहेत निम्मे. 4000ची जी वॅक्सिन इंटरनॅशनल होती ती इंडियन ब्रँड असल्यामुळे 2000 आहे. हे तरी एक एनकरेजमेंट असू द्या की आता चीप झालेली आहे, आता घेऊयात. पॅप्समियर
करता येईल. HPV DNA लक्षणे बघितली आणि व्हॅक्सिनबद्दल बोललो आहे. आता गर्भाशयाचा कर्करोग, युट्रस, मगाशीच बोललो, एखादी जाडी बाई एंटर करत असेल, आम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड लक्षात येतं की गर्भाशयाचा कर्करोग शोध. सर्वात इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे, आपण हा खूप हलक्यात घेतो. जर मेनोपॉज आलेला असेल आणि मेनोपॉज नंतर थोडी जरी स्पॉटिंग झाली, उठा आणि ऑन्कॉलॉजिस्टला भेटा, गायनाकॉलॉजिस्टला सुद्धा भेटू नका. मेनोपॉज नंतरची कुठलीही ब्लिडिंग ही ॲबनॉर्मल आहे. ह्याच्यात दाट शक्यता 50% पेशंट्सला युट्राईन कॅन्सरची असू शकते. इतकी मोठी रिस्क आहे. म्हणून रजोनिवृत्तीनंतर जर रक्तस्राव किंवा स्पॉटिंग जरी दिसली, यू डायरेक्टली ऑन्कॉलॉजिस्टला भेटा. हा पहिला आणि लास्ट साईन आहे. फर्स्ट अँड लास्ट साईन म्हणजे काय, त्या स्पॉटिंगच्या आधी तुम्हाला कळणारसुद्धा नाही तुम्हाला युट्रस कॅन्सर होतं, आणि ती स्पॉटिंग नंतर जर तुम्ही वेळ घातला तर त्यानंतर तो हाताबाहेर गेलेला कॅन्सर असेल. म्हणून ती फर्स्ट आणि लास्ट साईन आहे की मेनोपॉज नंतर थोडी पण स्पॉटिंग असेल, यू कम डायरेक्ट टू अ ऑन्कॉलॉजिस्ट. तर मधुमेह आणि लठ्ठपणा हे डायरेक्टली रिलेटेड आहेत, मगाशीपासून मी खूप वेळेस सांगितलं आहे. आता ह्याच्या चाचण्या काय करायच्या, समजा युट्रस कॅन्सर आपल्याला वाटतोय की स्पॉटिंग आहे आणि आपण ऑन्कॉलॉजिस्टकडे जाण्याआधी काय करावं, तर एक सोनोग्राफी करा आणि क्युरेटाज, समजा गायनेकॉलॉजिस्टकडून तुम्ही गर्भाशय क्लीन करून घेतला, त्याला आपण क्युरिटीन म्हणतो साध्या भाषेत, गावात क्युरिटीन म्हणतात, ॲक्च्युली त्याचं प्रोनाऊन्सिएशन क्युरेटाज आहे. ते करून घेतलं तर आपल्याकडे 100% प्रूफ राहतं आणि मग आपण ऑन्कॉलॉजिस्टला भेटू शकतो. युट्रस कॅन्सरमध्ये लवकर ओळखण्याची एकच साईन आहे, ती मी आत्ताच सांगितली, बाकी काहीही लक्षणं नाहीत. आणि सर्वात अवघड कॅन्सर ओळखण्यासाठी मी सिक्वेन्समध्ये गेलो आहे. सर्वात सोपा कॅन्सर ओळखण्यासाठी ब्रेस्ट, कारण हाताला लागते, लवकर ओळखू येते. दुसरा ग्रीवेचा, कारण त्याच्यात आपल्याकडे टेस्ट आहेत, व्हॅक्सिन्स आहेत. गर्भाशयाची एकच टेस्ट आहे, अंडाशयाचे लक्षणं नाहीत. खूप अवघड. कसं का, तर अंडाशय हा पोटाच्या आतला ऑर्गन आहे. ग्रीवा म्हणजे सर्विक्स, त्यातल्या त्यात ब्लिडिंग झाली तर लक्षात येईल. गर्भाशयात काही प्रॉब्लेम असेल तर ब्लिडिंगनी लक्षात येईल. अंडाशयाचं काय, अंडाशयामध्ये ब्लिडिंग होत नाही, अंडाशयामध्ये हाताला लागत नाही, मग कसं. अनफॉर्च्युनेटली माझ्याच रिलेटिव्समध्ये माझ्या पप्पांची मामी होती. मी त्यावेळेस MBBS करत होतो आणि MBBS करण्याआधी माझ्या आजीला पोटाचा कॅन्सर झाला होता, आतड्यांचा, आणि पप्पांच्या मामीला अंडाशयाचा झाला होता. अनफॉर्च्युनेटली अंडाशयाचा कॅन्सर डायग्नोज करणं खूप अवघड असल्यामुळे मामी नाही राहिल्या, पण आजी आहे. तुम्ही बघताय आतड्यांचा कॅन्सर ॲग्रेसिव्ह जरी असला तरी तो लवकर ओळखता. अंडाशयाचा पण घरात डॉक्टर्स आहोत की आम्ही, पण तो ओळखताच नाही येत. प्रॉब्लेमच तो आहे की तो आत असल्यामुळे ओळखताच नाही आला, म्हणून तो लाईट स्टेजमध्ये सापडला आणि त्यामुळे तो खूप अवघड गेला मामींना. का अवघड काय की आपले सिम्पटम्स काय असतात, लक्षणे खूप जनरल लक्षणं आहेत. ओव्हरी कॅन्सरच्या पेशंटचे सिम्पटम्स आहेत ॲसिडिटी. आता सांगा इथे बसलेल्या लोकांमध्ये कोणाला ॲसिडिटी आजपर्यंत कधीच झाली नाही, कोणीच नाही. तो माझा लहान मुलगा 2 वर्षाचा, तो सोडला तर सगळ्यांना ॲसिडिटी झाली असणार आहे, बरोबर. ॲसिडिटी, पोट फुगणे, जेवण केल्यास पोट लवकर भरणे, हे रोज होतं आहे आपल्याला. ज्यांना स्ट्रेस आहे, ज्यांना कामाची लोड आहे, हे सगळे सिम्पटम रोज आहेत. मग कसं ओळखायचं, तर का, तर ओव्हरी जोपर्यंत मोठी होत नाही, एवढी मोठी होत नाही की आतड्यांवरती दाब येत नाही, तोपर्यंत आपल्याला आतड्यांचे ज्यावेळेस सिम्पटम येतात, आतड्यांचे सिम्पटम म्हणजे हेच ॲसिडिटी, पोट भरत नाही, भूक लागत नाही, तोपर्यंत आपल्याला ओव्हरी कॅन्सर कळतच नाही. अशी गंमत आहे. म्हणून हे कॅन्सर ओळखणं खूप अवघड आहे. मग त्याच्यात उपाय काय, सतर्क राहणे हेच उपाय आहे. हे टेस्ट म्हणजे आपण काय उद्या चालून आता सगळ्यांनी एंडोस्कोपी करावी का, नाही. पण जर रिपीटेडली ॲसिडिटी होत असेल, रिपीटेडली सिम्पटम होत असेल, तर एक सोनोग्राफी करून घ्यायची. बेसिकली एक स्ट्रेंज केस OPDमध्ये आली होती, जिमशी रिलेटेड आहे, मी सांगतो. एक 27 वर्षाची अनमॅरिड, लग्न न झालेली मुलगी, आर्किटेक्ट, खूप हुशार. आर्किटेक्ट म्हणजे असं नाही की गावातून आली म्हणून तिला ओळखता नाही आला, आर्किटेक्ट होती. तिला सिम्पल पोट फुगत होतं, तिला वाटलं ती जाड होत चालली आहे, वाटणार. तिने जिम लावलं, तिने 6 महिने जिम केल्यावर सुद्धा तिला वाटलं की नाही हे कमी होत नाही, आपण अजून काहीतरी करू. तिने डाएट मॉडिफिकेशन केले, नाही. मग एके दिवशी तिला पोट दुखायला लागलं म्हणून तिने सोनोग्राफी केली. पोट फुगलं म्हणून केलीच नाही अजूनपर्यंत, जिम आणि डाएटच चाललं होतं. पोट दुखायला सोनोग्राफी केली, साधारण एक 15 ते 17 किलोचा ओव्हरियनचा मास होता, तो आम्ही काढला. अनफॉर्च्युनेटली तो कॅन्सरचा मास होता, साधा मास नव्हता. आणि कॅन्सरचा मास असल्यावर आम्हाला खूप प्रॉब्लेम्स येतात अनमॅरिड फिमेलमध्ये, कारण फक्त ती ओव्हरी काढून चालत नाही, दुसरी ओव्हरियन गर्भाशय पण काढावा लागतो. आता सांगा अनमॅरिड फिमेल काय करणार. तिला रिस्क घ्यावी लागली. तिला तिची ओव्हरी आम्ही आधी एक साईडची काढली,
तिला क्रायोप्रिझर्वेशन म्हणजे पलीकडच्या अंडाशयातले जे आपल्या पेशी असतात बाळ निर्माण करण्यासाठीच्या, त्याला आपण हे म्हणतो सेल्स म्हणतो आपल्या पेशी, त्यांना काढल्या गायनेकॉलॉजिस्टनी, त्या प्रिझर्व केल्या. आम्ही अपोजिट साईडची ओव्हरी काढली, तिला पूर्ण किमोथेरपी दिली. त्या सेल्सचं ज्याच्या कोणासोबत जे लग्न झालं ते सेल्स आणि त्याचे सेल्स मॅच करून तिचं IVF आपण खूप ऐकतो आजकाल, वंधत्वाची ट्रीटमेंट आहे IVF. त्या पद्धतीने तिच्या युट्रसमध्ये तो एम्ब्रिओ आपण इम्प्लांट केला. ती प्रेग्नन्सी कंप्लीट केल्यानंतर तिचा युट्रस पहिल्या बाळानंतरच काढला. काय करणार आहे? लक्षातच येत नाही ओव्हरी कॅन्सर. मग आता चाचण्या काय? CA-125 आणि सोनोग्राफी. पण हे खूप सेन्सिटिव्ह नाही. CA-125 खूप कारणांमुळे वाढतो. नॉर्मल ओव्हरियन गाठींमध्ये पण CA-125 वाढतो, प्रेग्नन्सीमध्ये पण वाढतो, ट्युबरक्युलोसिस TB पण वाढतो. पण तरीसुद्धा ॲटलिस्ट CA-125 आपण रुटीन हेल्थ चेकअप खूप करतो आहे आजकाल सगळ्यांची मुलं IT कंपनीत आहेत, त्यांनाकडे इन्शुरन्स असतात, आईवडिलांचीही टेस्ट त्याच्यात होतात. आपण कोलेस्ट्रॉल करतो, मग हे का नाही करायचं? हेही टेस्ट करून घ्यायला हरकत नाही. कोलेस्ट्रॉलसोबत चुकून वाढून आलं लगेच दाखवा ना. गाठ येण्याआधी किंवा गाठ छोटी असताना CA-125 वाढलेला असेल, पटकन सोनोग्राफी CT स्कॅन झालं, लक्षात येईल, लवकर लक्षात येईल. म्हणून आजकाल हेल्थ इन्शुरन्सेसमध्ये हे ॲड करायला हरकत नाही. नसेल इन्शुरन्समध्ये तरीसुद्धा तुम्ही करून घ्या तुमच्या पैसे घालून. पण ही टेस्ट वर्षातून एकदा करायला हरकत नाही. गाईडलाईन्समध्ये नाही बरं का, पुस्तकात हे दिलेलं नाही. पण आता आपल्याकडे दुसरा उपाय नाही ओव्हरी कॅन्सरमध्ये, करून घ्या. आणि एक बेसिक सोनोग्राफी. आणि हे एक ॲड पॉईंट मी केलं आहे की बऱ्याचदा आपण गायनेकॉलॉजिस्टकडे जातो, ओल्ड फिमेल असतात, एजेड फिमेल, प्रोलॅप्स म्हणजे अंग बाहेर येतं म्हणून आपण पिशवी खालच्या खाली काढून घेतो. नको बाबा पोटावर चीर. खालच्या खाली काढून घेतलेली पिशवी वाईट नाही, पण त्यात काय होतं, अंडाशय काढणं थोडं अवघड असतं म्हणून बरेचसे गायनेकॉलॉजिस्ट किंवा सर्जन्स फक्त पिशवी काढून घेतात. जर एखादी एजेड फिमेल आहे, जिला ऑलरेडी पाळी बंद झालेली आहे, म्हणजे ओव्हरीचं काम संपलेलं आहे, तुम्ही काढा ना ओव्हरीज. पण काय फरक पडतो? कशाला रिस्क ठेवता? तुम्ही युट्रस काढण्याचं ऑपरेशन करताय, बेशुद्ध होत आहे, 2 दिवस हॉस्पिटलमध्ये राहत आहे, सोबत ओव्हरी काढायला सांगा, सर आम्हाला ओव्हरीज नको. आणि ते स्वतःहून सांगा डॉक्टर. कारण बऱ्याचदा ह्या प्रकारचे जे ऑपरेशन असतात, जे खालून डिसेंडिंग वजानेस्टेक्टॉमी केलेले जातात, खालून काढतात, टाके नको म्हणून, त्यात ओव्हरीज काढत नाहीत. ते एक लक्ष ठेवायला हरकत नाही. आता मी मगाशी स्क्रीनिंगबद्दल बोललो. स्क्रीनिंग म्हणजे काही नसतानासुद्धा आपण केलेले टेस्ट म्हणजे स्क्रीनिंग. स्क्रीनिंग म्हणजे बेसिकली काय, आपण लपाछपीचा गेम लहानपणी खेळलोच सगळे. लपाछपीमध्ये समजा हे गडीभर हे आहे टेस्ट, डॉक्टर नाही हा, किंवा डॉक्टर पकडायला जो डाव घेतो आहे तो डॉक्टर आहे, किंवा ती टेस्ट आहे मॅमोग्राफी किंवा पॅप्समियर. आणि हे जे लपलेले दिसत आहेत का, 4 मुलं लपली आहेत, एक टेबल खाली, एक झाडामागे, एक इकडच्या झाडामागे आणि एक भिंतीमागे. हे आहेत कॅन्सरच्या पेशी. ह्या तुम्हाला दिसत आहेत, ठीक आहे, तुम्ही यांना मारू शकता या पेशींना. पण जर मी स्क्रीनिंग केली, म्हणजे जर मी मॅमोग्राफी केली किंवा पॅप्समियर केलं, तर काय होतं बघा. ही दिसत होती का मुलगी तुम्हाला? नाही, ही होती, पण ही तुम्हाला दिसत नव्हती. ती तुम्हाला धप्पा केला असता, धप्पा म्हणजे कॅन्सर झाला असता त्या पेशीतून. म्हणून स्क्रीनिंग करणे म्हणजे पडदा काढणे, स्क्रीन काढणे. ही स्क्रीन आहे. स्क्रीन काढणे म्हणजे स्क्रीनिंग, म्हणजे मॅमोग्राफी पॅप्समियर करून आपल्याला ह्या पेशीबद्दल लक्षात येतं किंवा त्या छोट्या गाठीबद्दल लक्षात येतं, आणि मग आपण त्या पेशींवरती मात करू शकतो. म्हणून स्क्रीनिंग इम्पॉर्टंट आहे. अनफॉर्च्युनेटली फक्त ब्रेस्ट आणि सर्विक्स कॅन्सरमध्ये स्क्रीनिंग अवेलेबल आहे. युट्रस म्हणजे गर्भाशय आणि अंडाशयाच्या कॅन्सरमध्ये स्क्रीनिंग अजून नाही. आता हे होतं बेसिकली कॅन्सरची लक्षणे, कॅन्सरची स्क्रीनिंग. पण एक खूप कॉमन, मला एक अजून 2-3 पॉईंट ॲड करू इच्छिते. आपला टॉक संपत आलेला आहे, तर काही पॉईंट्स मला ॲड करायचे जे पेशंट आम्हाला खूप कॉमनली विचारतात, जे आपल्याला माहीत नसतात. कॅन्सरच्या स्टेजेस खूप कन्फ्युजन होतं. सर मी स्टेज 4 आहे का? आल्याच पहिलेच घाबरून जातात, सर मी लास्ट स्टेजला आहे का? नाही. कसं ओळखायचं? आपल्या कुठल्याही कॅन्सरमध्ये 4 स्टेज असतात, स्टेज 1, 2, 3 आणि 4. पण जनरल पब्लिकसाठी मी सांगू इच्छिते आपण 3 स्टेजमध्येच पकडूयात. आता हे काय आहे? हे नॉर्मल आपल्या बॉडीमधले अवयव आहेत. हे फुफ्फुस आहेत 2, ओळखू येत आहेत. हे लिव्हर आहे ब्राऊन कलरचं, हे आतडे आहेत, ते जाऊ द्या. आता अर्ली स्टेज म्हणजे लवकर ओळखता येणारी स्टेज. हे लाल रंगाचा बिंदू दिसतोय, तर हा बिंदू फक्त आतड्यांच्या आत आहे. दिसतोय क्लिअरली? हा जर एका ऑर्गनच्या आत असेल तर त्याला अर्ली स्टेज म्हणतो, म्हणजे लवकर ओळखली गेलेली स्टेज. लोकली ॲडव्हान्स स्टेज म्हणजे काय, की हा बिंदू मोठा झाला बघा, म्हणजे कॅन्सर त्या अवयवासोबत आजूबाजूच्या अवयवांमध्ये घुसला. ह्याला म्हणतो आपण लोकली ॲडव्हान्स, म्हणजे स्टेज 2 किंवा 3.
आमच्यासाठी ती ॲज अ डॉक्टर्स आम्ही 2 किंवा 3मध्ये ते आम्ही मोडू शकतो प्रॉपर गाईडलाईन्सप्रमाणे. जनरल पब्लिकसाठी ही लोकली ॲडव्हान्स स्टेज तुम्ही धरू शकता, म्हणजे 2 किंवा 3मध्ये आहात. आणि मेटास्टॅटिक म्हणजे स्टेज 4 म्हणजे काय, हे बिंदू फुफ्फुसापर्यंत पोहोचले. ह्याचा आणि ह्याचा दूरपर्यंत संबंध आहे का, नाही. मग ते रक्तावाटे गेलेत. मग ज्यावेळेस एकाहून जास्ती अवयव असेल पण तो दूरचा अवयव असेल तर त्याला स्टेज 4 किंवा मेटास्टॅटिक स्टेज म्हणतो. नुसता एकच अवयव असेल तर अर्ली, आणि एकाहून जास्ती अवयव पण आजूबाजूचेच आहेत म्हणजे मधली स्टेज म्हणजे 2 आणि 3, 4 स्टेज आहेत. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सिम्प्लिफाय करून सांगितलं. आता लास्ट पॉईंट म्हणजे ट्रीटमेंट ऑप्शन. आपण एवढं सगळं ऐकलं, हे असे असे लक्षणं असतात, असं असं ओळखू शकतो, ह्या टेस्ट आहेत. ट्रीटमेंट ऑप्शनबद्दल आपल्याला थोडंसं माहिती नसते किंवा माहिती असेल तरी त्याचा अर्थ माहीत नसतो. विचारला जातो, सर माझं पूर्ण स्तन काढणार का? एस्पेशली यंग फिमेल्स, ज्या मुली 30, 40, 45, 50 वर्षाच्या आहेत, त्यांना भीती असते की ब्रेस्ट काढल्यावर मी कशी दिसेल. तर हा प्रश्न सुटलेला आहे 10-15 वर्षापासून, प्लास्टिक सर्जरीची इन्व्हॉल्वमेंट झाल्यापासून, की आपण फक्त ती गाठ काढली आणि काखेतल्या गाठी काढल्या तरी चालतात, ब्रेस्ट आपण वाचवू शकतो. आणि जरी कॅन्सर खूप मोठा असेल ज्याच्यात पूर्ण ब्रेस्ट काढावी लागली तरी अख्खी ब्रेस्ट आपण रिकन्स्ट्रक्ट म्हणजे बनवू शकतो. म्हणून त्याला आपण ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी म्हणतो किंवा रिकन्स्ट्रक्शन म्हणतो, ऑन्को रिकन्स्ट्रक्शन. हा ऑप्शन आल्यामुळे ब्रेस्ट वाचवणे हा प्रकार अवेलेबल आहे. त्याला घाबरू नये की माझी पूर्ण ब्रेस्ट जाईल का. त्याच्यानंतर ओव्हरी कॅन्सरमध्ये, यूट्रस आणि सर्व्हिक्स कॅन्सरमध्ये पूर्ण यूट्रस दोन्ही साईडच्या ओव्हरी काढणे ही कॉमन सर्जरी आहे. त्याच्यात रॅडिकल आम्ही जातो. रॅडिकल म्हणजे फक्त हे अवयव म्हणजे यूट्रस आणि ओव्हरी न काढता आजूबाजूच्या ज्या बऱ्याच लिम्फ नोड्स असतात त्याला काढणे म्हणजे रॅडिकल सर्जरी, म्हणजे ॲडव्हान्स सर्जरी जे रुटीनली गायनेकॉलॉजिस्ट करत नाहीत, ऑन्को सर्जन्स करतात, त्या सर्जरीला रॅडिकल सर्जरी म्हणतात. ते आम्ही कॅन्सर सर्जरीजमध्ये करतो. दुसरं ट्रीटमेंट ऑप्शन म्हणजे रेडिएशन. आपण ह्याचे वेगवेगळे नाव ऐकले असतील, शॉक, बर्न्स किंवा जाळणे किंवा लाईट ऐकलेत. त्याचं ॲक्च्युअल नाव आहे रेडिएशन म्हणजे किंवा प्रारण, सायंटिफिक भाषेत प्रारण मराठीत. हे सी टी स्कॅनसारखं सिम्पल मशीन आहे. त्याच्यात काही आग होत नाही किंवा त्रास होत नाही. सिम्पल तुम्ही आता लाईट खाली बसलात सगळे, सनलाईट चालू आहे किंवा नॅचरल लाईट किंवा ही लाईट चालू आहे, तुम्हाला काही त्रास होतो आहे का? नाही. तुम्ही एक्सरे करता नॉर्मल, तुम्हाला काही त्रास होतो का? नाही होत. सी टी स्कॅन करता काही होतो? नाही. रेडिएशन तसंच आहे. सिम्पल एक्सरेज आहेत, फक्त ते जास्ती प्रमाणात असतात, आपल्याला काहीच जाणवत नाही. आपण 10 मिनटं त्या मशीनमध्ये जातो. जे रेडिएशन स्पेशलिस्ट आहेत, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, ते ठरवतात की कुठे द्यायचं, किती दिवस द्यायचं. शक्यतो महिनाभर ही ट्रीटमेंट चालते. आपण ॲडमिट असतो का महिनाभर? नाही. आपण रोज 10 मिनटं तिथे जातो, रेडिएशन घेतो आणि चालत परत घरी येतो. चालत जाणार, चालत घरी येणार. काहीही त्रास युज्युअली होत नाही त्यावेळेस. साईड इफेक्ट प्रत्येक ट्रीटमेंटचे आहेत, पण जे लोक घाबरतात की मला खूप आग होईल का, काय होईल आतमध्ये गेल्यावर, तसं काहीही होत नाही. आणि तिसरी ट्रीटमेंट ही आपण बऱ्याचशा मूवीजमध्ये बघतो, आजूबाजूला बघतो, पण केस जातात, थकवा येतो म्हणून लोक घाबरतात की मला नको किमोथेरपी. तर येस, किमोथेरपीचे साईड इफेक्ट आहेत, पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जे केस, ज्या रंगाचे केस तुमचे आज आहेत, तुम्ही किमोथेरपी घेतली, 6 महिन्याने तेवढेच दाट केस आणि त्याच रंगाचे केस परत येणार आहेत. हे लोकांना लक्षातच येत नाही आणि किमोथेरपी घेत नाही. केस जाऊ द्या, जे विकनेस तुम्हाला येईल, आपल्याला वाटतं आपण अंथरुणावर जाणार का? नाही. तुम्ही फक्त 2 दिवस तुम्हाला विकनेस येईल, तिसऱ्या दिवशी तुम्ही बॅक टू नॉर्मल लाईफ बरेच पेशंट जातात. अक्षरशः आमच्या हॉस्पिटलमधल्या एका नर्सला झाल्या, तिला किमो आम्ही लावली. आमच्या ती पुढच्या दिवशी ड्युटीला यायची, त्याच वॉर्डमध्ये जिथे किमो लावायची ती तिथेच ड्युटी लावली. ठणठणीत यायची, तिथेच तिचे ट्रीटमेंट चालायची, तिथेच ती नेक्स्ट डे ड्युटीला यायची. तर किमोथेरपीला घाबरू नये. किमोथेरपी इज सेफ. दिस वॉज ऑल अबाउट माय टॉक. थँक्यू सो मच. हे माझं यूट्यूब चॅनल आहे, तर ह्यावर अनेक व्हिडिओज आहेत. फिमेल कॅन्सरबद्दल आहेत, कॅन्सरच्या वॅक्सिनबद्दल आहेत, कॅन्सरचे अनेक सिम्पटम महिलांमधले सोडून पुरुषांमधले किंवा अनेक कॅन्सर आहेत त्यांचे काय काय सिम्पटम्स आहेत, त्याच्या टेस्ट काय काय कराव्या, ह्या अशा अनेक साधारण 30-35 व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला मिळतील, तुम्ही बघू शकता. आणि ही माझी OPD कॅन्सर कॅपिटल म्हणून माझी OPD आहे. विमाननगरला ती OPD आहे, फिनिक्स मॉलच्या मागे. दररोज तिथे 3 ते 5 OPD असते, शुक्रवार सोडून. हा माझा पर्सनल नंबर मी इथे डिस्प्ले केला आहे. रुटीनली मी देत नाही, माझ्या PROसचा देतो. पण तुम्ही हा नंबर नोट करू शकता, फोटो काढून घेऊ शकता, कारण आज नाही लक्षात येणार. तुम्हाला आठवेल, अरे त्या दिवशी वर्धमान प्रतिष्ठानमध्ये कोणी लेक्चर दिलं, तर नावही आठवत नाही, नंबरही नाही, कोणाला विचारावं, चेतन सरांना फोन करू का किंवा कोणाला अजून फोन करू का. त्याच्याऐवजी एक फोटो काढून घ्या आणि कीप इट विथ यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि ॲट द एंड
मी सगळ्यांना थँक्स म्हणू इच्छितो. चेतन सर, अर्चना लोणावत मॅडम, मंडलेचा मॅडम, मेहता मॅडम, थँक्यू फॉर गिविंग मी दिस प्लॅटफॉर्म, म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो. धन्यवाद.